गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. वैदिक मंत्रांचे महत्त्व. आपला धर्म मुळात मंत्र स्वरूपाचा आहे, तो तंत्र स्वरूपाचा नाही. तंत्रविद्या आचरणाऱ्यांना मंत्राविषयी फारशी माहिती नसते. वैदिक मंत्रामध्ये अतिशय शक्ती असते. वैदिक मंत्राने तुमचा अभ्युदय होतो, शाश्वत सौख्य व सुख प्राप्त होते. वैदिक मंत्राखेरीज इतर मंत्रांनी तुम्हाला कदाचित तात्कालिक सौख्य लाभेलही, परंतु कायमस्वरूपी सुख मिळत नाही. मंत्रोच्चार करताना शुचिर्भूतता पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यक आहे. मंत्रोच्चार करणाऱ्या ब्राह्मणाला अनेक प्रकारची बंधने पाळावी लागतात, अनेक नियमांचे पालन करावे लागते व पावित्र्य सांभाळावे लागते. चुकीचे उच्चार करणारे अथवा धर्मानुसार आचरण न करणारे ब्राह्मण ज्या यजमानाच्या घरी पाठ करायला जातात त्यांनाही सुख मिळत नाही व अशा ब्राह्मणांनाही सुख मिळत नाही. अयोग्य वागण्याने व अशुद्ध मंत्रोच्चाराने दुष्ट शक्ती उत्पन्न होते व त्याचा त्रास होऊ शकतो. वैदिक मंत्राला त्याचा स्वतःचा आकार असतो, म्हणजेच त्याच्या योग्य उच्चाराने त्या देवतेचा आकार उत्पन्न होतो. आपल्याकडे ठिकठिकाणी होम हवन पूजा अर्चा होत असतात, त्यामुळे अग्निसेवा होते. अग्निसेवा करताना जो मंत्रोच्चार होतो त्याद्वारे आकार निर्माण होतो. संहिता व्यवस्थित म्हणताच तेथल्या तेथे देवता आकार घेतात. म्हणूनच तर आपल्याला स्वयंभू देवस्थाने पाहावयास मिळतात. जमिनीतून स्वयंभू मूर्ती आपोआप वर का येते हे शोधणारी संशोधक वृत्तीची माणसे मात्र आता राहिलेली नाहीत. रुद्र, पवमान, गायत्री मंत्र व ऋग्वेदातील सर्व सूक्ते हे सर्व श्रेष्ठ मंत्र आहेत. आपल्या आश्रमात श्रीयंत्रावर लक्ष कुंकुमार्चन केले जाते, म्हणजेच तो मंत्र लक्ष वेळा म्हटला जातो. फक्त कुंकू वाहिल्याने देवता प्रकट होणे शक्य नाही, मंत्रोच्चाराने ती आकारात येते. चुकीचे उच्चार झाल्यास जी देवता आकार घेईल ती अपूर्ण स्वरूपात असेल. अशी देवता फल देऊ शकत नाही. काही वेळा मंत्रोच्चार चुकल्याने विरुद्ध शक्ती येऊन नाश करू शकते. एकाच शब्दाचा दोन वेगवेगळ्या पद्धतीने उच्चार केला तरी दोन वेगळ्या शक्ती उत्पन्न न होता एकच संहारक शक्ती निर्माण होते व विनाशाला कारणीभूत ठरते. आमच्याकडे कैक लोक येतात व सांगतात की ते मागील कित्येक वर्षांपासून पोथ्या वाचतात, स्तोत्रे म्हणतात, परंतु अजूनपर्यंत त्यांना काही फायदा झाला नाही. आम्ही योग्य व शास्त्रोक्त उच्चारांचा आग्रह का धरतो हेच या लोकांना समजत नाही, म्हणून गोंधळाची स्थिती निर्माण होते. गुरुचरित्राला सुद्धा वेदांइतके महत्त्व आहे. त्यात काही संस्कृत श्लोक आहेत. त्यांचे उच्चार इतके अवघड आहेत की संस्कृत जाणणाऱ्या ब्राह्मणांनाही ते गुरूंकडून शिकावे लागतात. योग्य उच्चाराने वैदिक मंत्रातून माणसाचा अभ्युदय व्हायलाच पाहिजे. दैनंदिन साधनेसाठी आजच्या या भागाचे पठण श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.